कर्नाटकातील कन्नड संघटनेच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन। कर्नाटकात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील एसटीला काळे फासल्याची घटना रात्री घडली। तसेच यावेळी मराठी एसटी चालकाला देखील काळे फासत मारहाण करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कर्नाटकच्या एसटीवर भगवा झेंडा फडकवत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। यावेळी कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला। कर्नाटकामध्ये चित्रदुर्गला महाराष्ट्राच्या एसटीच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळं बसलं, एसटीच्या तोंडाला काळं बसलं। हा नामर्दपणा कन्नड विधिका संघटनेने केलेला आहे आणि आज ती एसटी इथे येत आहे। पण आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कर्नाटकच्या एसटी बंद करा आणि कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार। त्याने तोंडाला काळं बसलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचं प्रतीक असणारा आणि मराठी माणसाची अस्मिता असणारा भगवा झेंडा आम्ही या एसटीवर लावणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, कोल्हापूर।